नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा जो काही व्हिडिओ होता बघा, तर तो सकाळचा होता, परंतु काही कारणास्तव तो व्हिडिओ आपण संध्याकाळी अपलोड करणार आहोत. त्याचं कारण असं की जो काही व्हिडिओ आपण रेकॉर्ड केला होता बघा, तर त्यामध्ये माझा काही व्हॉईस आला नव्हता. त्यासाठी तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला होता. तो आता संध्याकाळी 8 वाजता आपण पुन्हा एकदा अपलोड करणार आहोत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही दुरुस्त्या आहेत बघा, तर त्या करून तो आपण पुन्हा एकदा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. प्रश्न सर्व यामध्ये IMP असणार आहेत. याचा भाग किती असणार आहे, तर 412वा भाग असणार आहे, ज्यामध्ये आपण 22 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. तेही माहिती सगट. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. महत्त्वाचे जे काही मी पॉईंट्स सांगणार आहे बघा, तर ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होईलच. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. आणि व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, नुकतंच राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर कोणते विधेयक हे मनरेगाची जागा हे घेणार आहे? तर नुकतंच राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे कोणत्या विधेयकाला? तर पर्याय अ, VBG रामजी विधेयक. VBG रामजी विधेयक हे नुकतंच बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, कोणी? केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा लोकसभेत सादर केले होते. तेव्हा ते मंजूर देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतीची मंजुरी मिळण्यासाठी ते त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं आणि आता राष्ट्रपतींनी बघा या विधेयकाला हिरवा कंदील म्हणजेच मंजुरीही दिलेली आहे आणि आता याचा आता कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे. आता कोणत्या कशाची जागा घेणार आहे, तर मनरेगा. लक्षात ठेवा, मनरेगाची जागा घेणार आहे आता VBG रामजी विधेयक, जे नुकतंच बघा त्याला राष्ट्रपतीची मंजुरी ही प्राप्त झालेली आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मांडलं कोणी होतं, तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ते मांडलं होतं. आता याचं पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन विधेयक. लक्षात असू द्या, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन विधेयक हे शिवराज सिंह चौहान यांनी मांडलं होतं. याचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचं. हे विधेयक आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेला म्हणजेच मनरेगाला बघा पर्याय म्हणजेच याची जागा आता घेणार आहे VBG रामजी विधेयक. जेव्हा लोकसभेमध्ये हे सादर करण्यात आलं बघा, तर त्यावेळी बघा भरपूर तणाव हा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. त्याचं कारण असं की यामध्ये बघा गांधीजींचं नाव होतं बघा मनरेगामध्ये, तर ते गांधीजींचं नाव वगळून या नवीन विधेयकामध्ये गांधीजींचं नाव हे घेतलेलं, म्हणजे त्यामध्ये गांधीजींचं नाव हे वगळण्यात आलं आणि त्यामुळे बघा सरकारवर बघा भरपूर प्रमाणात घोषणाबाजी ही सुरू झाली होती. पुढचा प्रश्न आहे दुसरा, अंडर 19 पुरुष आशिया चषक 2025चा विजेता हा कोणता संघ ठरलेला आहे? तर अंडर 19 पुरुष आशिया चषक 2025चा विजेता संघ ठरलेला आहे पर्याय ड पाकिस्तान. पाकिस्तानने बघा आपल्या भारताचा पराभव केला. कोणाचा? भारताचा पराभव करत यावर्षीचं जे काही अंडर 19 पुरुष आशिया चषक 2025चं विजेतेपद आहे, तर ते पाकिस्तान या देशाने पटकावलेलं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. जो काही आपला पुरुषांचा आशिया चषक होतो बघा, तर तो यावर्षी पार पडला. त्यामध्ये विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलं होतं. कोणाचा पराभव केला होता त्यामध्ये? तर पाकिस्तानचा पराभव केला होता आणि आपल्या भारताने विजेतेपद पटकावले होते. परंतु अंडर 19मध्ये याविरुद्ध झालेला आहे. पाकिस्तानने विजेतेपद पटकावलेले आहे आणि आपल्या भारताचा यामध्ये पराभव होत भारत हा उपविजेता ठरलेला आहे. यामध्ये भारताचे नेतृत्व कोणी केले होते? तर आयुष म्हात्रे. नाव लक्षात ठेवायचं आहे. आयुष म्हात्रे हा भारताचा कर्णधार होता. अंडर 19 संघाचा भारताचा कर्णधार कोण होता? तर आयुष म्हात्रे हा कर्णधार होता. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर दुबई UAE या ठिकाणी अंडर 19 पुरुष आशिया चषक 2025चं आयोजन हे करण्यात आलं होतं, ज्यामध्ये पाकिस्तान हा विजेता ठरलेला आहे. यामध्ये सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार कोणास प्राप्त झाला? तर समीर मिन्हास. समीर मिन्हास हा बघा सामनावीर तसेच मालिकावीर ठरलेला आहे यामध्ये. पुढचा तिसरा प्रश्न आहे, नुकतंच बघा नगरपंचायत आणि नगर परिषद 2025च्या निवडणुका पार पडल्या असून
288 नगर अध्यक्ष जागांपैकी सर्वाधिक जागा ह्या कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत? तर यामध्ये बघा पर्याय अ भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी हा यामध्ये सर्वात मजबूत पक्ष ठरला असून या पक्षाने जवळपास 117 जागा जिंकलेल्या आहेत. किती? 117 म्हणजेच BJPचे एकूण 117 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आपण पाहिला तर शिवसेना शिंदे गट, ज्या पक्षाने 53 जागा जिंकलेल्या आहेत. किती? 53 जागा शिवसेना शिंदे गट, 117 जागा BJP. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिंकलेल्या 37 जागा, काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या 28 जागा, शरद पवार गटाने जिंकलेल्या 7 जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने जिंकलेल्या 9 जागा आणि इतर मध्ये आहेत 37 जागा. अशा एकूण 288 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये सर्वात मजबूत पक्ष, सर्वाधिक जागा जिंकलेल्या भारतीय जनता पार्टीने. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर एस चोकलिंगम हे महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक अधिकारी आहेत. चौथा प्रश्न आहे, सिरियातील इस्लामिक स्टेट दहशतवाद्याविरुद्ध अमेरिकेने कोणते ऑपरेशन राबवले? तर नुकतंच बघा सिरियातील इस्लामिक स्टेट IS बाबतीत बघा दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेने पर्याय क ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक नाव लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक हे बघा अमेरिकेने राबवले होते. कशासाठी? तर सिरियातील इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेने ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक हे नुकतंच राबवले होते. कधी कधी प्रश्न फिरून विचारला जाईल. ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक हे कोणत्या देशाने राबवले होते? तर ते अमेरिकेने राबवले होते. कोणत्या देशाविरुद्ध राबवले होते? तर सिरियातील इस्लामिक स्टेट विरुद्ध ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक हे अमेरिकेने राबवले होते. IS च्या 70 ठिकाणांना लक्ष्य यामार्फत केलं होतं. किती? तर 70 ठिकाणांना यामार्फत लक्ष्य हे अमेरिकेने केलं होतं. माहिती कोणी दिली याबाबतची? तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री कोण आहे? तर पीट हेगसेथ. तर पीट हेगसेथ यांनी याबाबतची माहितीही दिली होती. 2 अमेरिकन सैनिक व एक अमेरिकन नागरिक इंटरप्रेटर 2 अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन नागरिक इंटरप्रेटरचा हत्येचा बदला घेण्यासाठी ही मोठी कारवाई ही करण्यात आली होती ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक मार्फत. लक्षात असू द्या. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते पाकिस्तान विरुद्ध. कशाचा बदला घेण्यासाठी? तर पहलगामचा जो काही हल्ला केला होता बघा, तर त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवले होते. पुढचा प्रश्न, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही कोणी सुरू केली आहे? तर प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही पर्याय ब मेघालय या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने? तर मेघालय या राज्य सरकारने. आता यामार्फत होणार काय आहे? तर पर्यटक आल्यावर प्लास्टिक वस्तू 100 रिफंडेबल डिपॉझिट आता भरावे लागणार आहे. किती? तर प्लास्टिक वस्तूवर 100 रिफंडेबल डिपॉझिट हे आता भरावे लागणार आहे. कशासाठी? तर पर्यटक आल्यानंतर. यामागचा उद्देश काय आहे? तर प्लास्टिक प्रदूषण कमी, सस्टेनेबल टुरिझम हा यामागचा उद्देश आहे. सध्या मुख्यमंत्री कोण आहेत मेघालयचे? तर कॉनराड संगम आहे सध्या मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल कोण आहेत? CH विजयशंकर आहेत. आणि मेघालयची राजधानी काय आहे? तर शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे नाही, सर्वच राज्य आणि त्या राज्याचे राज्यपाल आणि त्या राज्याची राजधानी, जर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. ते व्हिडिओ आपण स्पेशल व्हिडिओ घेणार, ज्यामध्ये बघा पूर्ण देशातील राज्य, त्या राज्याचे राज्यपाल, त्या राज्याची राजधानी आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री असे 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यामध्ये ॲड करून तो एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. जर तो हवा असेल तर कमेंट करून सांगायचे आहे. तो व्हिडिओ आपण लवकरच घेऊया. पुढचा 6वा प्रश्न आहे, फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025चा विजेता हा कोणता संघ ठरलेला आहे? तर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025चा विजेता संघ ठरलेला आहे पर्याय क पॅरिस सेंट जर्मन. पॅरिस सेंट जर्मन हा फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025चा विजेता संघ ठरलेला आहे. यामध्ये पराभव कोणाचा केलेला आहे? तर फ्लेमेंगो ब्राझील याचा पराभव करत
पॅरिस सेंट जर्मन हा फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025चा विजेता संघ ठरलेला आहे. याचं जे काही विजेतेपद असणार आहे बघा, तर ते प्रथमच असणार आहे. पहिल्यांदाच फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 हा त्याने जिंकलेला आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं, तर कतार या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. ही फिफा आयोजित वार्षिक क्लब फुटबॉल स्पर्धा आहे, ज्यामध्ये जगातील 6 खंडांच्या चॅम्पियन्स क्लब्स एकमेकांविरुद्ध खेळतात. कशाची आहे आवृत्ती, तर फिफा आयोजित वार्षिक क्लब फुटबॉल स्पर्धा आहे, ज्यामध्ये जगातील 6 खंडांच्या चॅम्पियन्स क्लब्स एकमेकांविरुद्ध खेळत असतात. 7वा प्रश्न आहे, T20मध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे, तर T20मध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे पर्याय अ स्मृती मानधना. नाव लक्षात ठेवायचं, स्मृती मानधना ही T20मध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. जागतिक स्तरावर जर विचारलं तर दुसरी आहे जागतिक स्तरावर आणि भारतातील आहे प्रथम. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जर विचारलं सर्व प्रकारामध्ये शतक करणारी, म्हणजे जर T20 झालं, ODI झालं, टेस्ट झालं, तर या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये येतं नाव स्मृती मानधनाचं. आणि नुकतंच बघा आता अजून एक विश्वविक्रम केलेला आहे, ज्याचं जो विक्रम काय आहे तर T20मध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली, तर स्मृती मानधना. तसेच सर्व प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे, तर स्मृती मानधना. विचारलं 4000 धावा करणारी पहिली खेळाडू कोण, तर तिचं नाव आहे न्यूझीलंडची सुजी बेट्स ही 4000 धावा करणारी जगातील पहिली महिला खेळाडू आहे, जिचं नाव आहे सुजी बेट्स, न्यूझीलंड या देशाची आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, लॉर्ड फताफेही फकाफानुआ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत, तर ते बघा पर्याय क टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. लॉर्ड फताफेही फकाफानुआ हे टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. सर्वात तरुण देखील तेच आहेत. टोंगा देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण, तर लॉर्ड फताफेही फकाफानुआ. या देशामध्ये जवळपास संख्या आपण पाहिली धर्माची, तर त्यामध्ये बघा 96.9% किती 96.9% यामध्ये ख्रिश्चन धर्मीय लोक राहतात. 96.9%. हे कितवे पंतप्रधान असणार आहेत, तर 20वे पंतप्रधान असणार आहेत. हे झाले माहिती सगळं करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, म्हणजे आपलं चांगलं लक्षात राहील. नुकतंच राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेले कोणते विधेयक मनरेगाची जागा घेणार आहे, पर्याय अ VBG रामजी विधेयक हे राष्ट्रपतीची मंजुरी नुकतंच त्याला प्राप्त झाली आहे आणि ते आता त्याचं कायद्यात रूपांतर होऊन मनरेगाची ते जागा घेणार आहे. दुसरा प्रश्न आहे, अंडर 19 पुरुष आशिया चषक 2025चा विजेता संघ कोणता ठरला आहे, तर पाकिस्तान हा विजेता संघ ठरला असून भारत हा आपला उपविजेता संघ ठरलेला आहे. 288 नगराध्यक्ष जागांपैकी सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत, भारतीय जनता पार्टी या पक्षाने 288 नगराध्यक्ष जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. किती, तर 117 जागा जिंकलेल्या आहेत. सिरियातील इस्लामिक स्टेट दहशतवाद्याविरुद्ध अमेरिकेने कोणते ऑपरेशन राबवले, पर्याय क ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक हे सिरियातील इस्लामिक स्टेट दहशतवाद्याविरुद्ध अमेरिकेने ऑपरेशन राबवले आहे. 5वा प्रश्न आहे, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही कोणी सुरू केली, तर मेघालयने प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही सुरू केली आहे. 6वा प्रश्न आहे, फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025चा विजेता संघ कोणता ठरला आहे, तर पॅरिस सेंट जर्मन हा बघा फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025चा विजेता संघ ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, T20मध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे, तर स्मृती मानधना ही T20मध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. जगातील विचारले तर दुसरी, लॉर्ड फताफेही फकाफानुआ कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत, तर टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. कितवे असणार आहेत, तर 20वे असणार आहेत, ज्यांचं नाव आहे लॉर्ड फताफेही फकाफानुआ.
मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.